2019मध्ये उदगीर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवलेले प्राध्यापक अतुल धावारे आता त्यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यांनीही पुन्हा एकदा उदगीर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज त्यांनी आता इथं जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। त्यांची ही मागणी आहे, इच्छुक आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। सर, तुम्ही 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढला होता आणि आता थेट तुम्ही इकडे अर्ज सादर करताय। सर्वांना माझा नमस्कार। 2019मध्ये मी वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये माझा पराभव झाला आणि त्याच्यानंतर मी ही जी राजकीय परिस्थिती मी पाहिली ते एवढी ह्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढी किळसवाणी ही जी राजकीय समीकरणं झालेली। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळं मी एकदम शांत झालो होतो। मला कुठल्याही पक्षाचं म्हणजे कुठल्याही पक्षामध्ये जावं, काम करावं किंवा असं कधी मला असं बिलकुल वाटलं नाही। परंतु ज्यावेळेस संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची या राजकीय पटलावरती जी एंट्री झाली, एक माणूस परंतु सगळ्या म्हणजे सत्याच्या बाजूनच चालून सगळ्या समाजाला एकवटून या सगळ्या प्रस्थापिताच्या विरोधात लढतंय एक माणूस। त्याच्यामुळं ते मला जी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेमुळंच मनोजदादा जरांगेपर्यंत मी या ठिकाणी येऊन पोहोचलो। मग वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा तुम्ही का स्वीकारत नाही? थेट तुम्ही जरांगे पाटलांकडेच अर्ज करताय। वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे आमचं सर्वस्व आहेत, हे आमचं दैवत आहे। परंतु खालच्या पातळीवर जे राजकारण आहे ते राजकारण मला पटलेलं नाही। त्याच्यामुळं मी वंचित बहुजन आघाडीपासून थोडासा लांब गेलो, अलिप्त झालो आणि मी काम थांबवलं होतं आणि मी यापुढे काम करणारही नव्हतो। कारण सगळ्याच कुठलाही पक्ष असो, विचारधारा एकच, जरी दाखवत असले की आम्ही असे विचाराचे आहोत तर आम्ही तसे विचाराचे आहोत, परंतु सगळे एकच। कोणीच अंतर्गत गटबाजीमुळे तुम्ही बाहेर पडलाय वंचितच्या असं म्हणायला हरकत नाही। मी माझा जो पक्ष वंचित बहुजन आघाडी, ज्याचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही। उदगीरमधनं तुम्ही आता उमेदवारी मागताय या ठिकाणी, मात्र उदगीरमध्ये रनिंग मंत्री आहेत, क्रीडा मंत्री आहेत संजय बनसोडे, त्यांच्या कामकाजाचं सध्या तरी राज्यात कौतुक होते। कसं आव्हान राहणार आहे तुम्हाला? मला वाटतं की या ठिकाणी मला माननीय मंत्री महोदय संजय बनसोडेचं यांचं कसल्याही प्रकारचं आव्हान राहणार नाही। कारण ज्या पक्षाकडून ते निवडून आले आणि ते जे निवडून आले ते केवळ म्हणजे त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की दलित आणि मुस्लिम या 2च मतदारांनी त्यांना तारलं आणि निवडून दिलं आणि हे दोन्ही मतदार जे होते हे अँटी BJP होते। परंतु या सगळ्या मतदारांचा विश्वासघात करून संजय बनसोडे हे अजितदादा पवार सकट भाजपमध्ये सामील झाले। त्यांनी तर प्रचंड विकास काम केल्याचा गवगवा करतायत। तुम्ही वंचित, तुम्ही पण अंतर्गत गटबाजीला कंटाळून सोडताय। हे कसं समीकरण राहील? दुसरीकडे सुधाकर भालेराव देखील आता निवडणूक रिंगणात आहेत। हे फक्त की एक गवगवा केलेला आहे की म्हणजे आम्ही खूप विकास कामं केली। दररोज उदगीरमध्ये यायचं आणि एक घोषणा करायची की आज मी 4 कोटीची योजना आणली, दुसऱ्या दिवशी यायचं मी 2 कोटीची योजना आणली, परंतु प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नाही। काय 2-4 बिल्डिंग ह्या उदगीर तालुक्यामध्ये त्यांनी बांधल्या आणि 2-4 बिल्डिंगा बांधल्या म्हणजे विकास झाला असं नाही। तुमचा विजय निश्चित कसा राहील आता जरांगे पाटलांनी जर साथ दिली तर? जर मला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जर मला या ठिकाणी तिकीट दिलं तर समस्त मराठा समाज, मराठा बांधव
हे माझ्या पाठीशी राहतील आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांची जी एकजूट झालेली आहे ती केवळ आणि केवळ संघर्ष योद्धा मनोजदादा यांच्या अथक परिश्रमामुळे झालेली आहे। ही एकजूट आता तुटणं कदापिही शक्य नाही, भल्याभल्यांनाही हे जमणारं नाही। एक मराठा समाज एकवटलेला आहे आणि सोबतच दादांनी सांगितलं की ज्या ज्या समाजावरती अन्याय झालेला आहे त्यामध्ये मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे आणि दलित समाज आहे। ही तिन्ही समाज हे मोठ्या संख्येनं आहेत आणि या तीन समाजावर हा अन्याय होत आहे। त्याच्यामुळं हे तीन समाज जर नक्कीच एकत्र येणार, दादांनी तसं आव्हान केलेलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जर हे मुस्लिम समाज आणि दलित समाज जर यांच्या बाजूनं आला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जरांगेदादा फॅक्टर हा या ठिकाणी येणार आहे। दलित समाज असेल, मुस्लिम असतील, आलुतेदार बलुतेदार असतील, प्रकाश आंबेडकरांना मानणारे वर्ग नाही का तुमच्या मतदारसंघामध्ये? आहे ना, मी पूर्वीच काय सांगितलं की ते आमचे श्रद्धे आहेत। आदरणीय बाळासाहेब हे आमचे श्रद्धे आहेत, हे आमचं कुलदैवत आहेत। त्याच्यामुळं मी कसल्याही प्रकारचं यावर भाष्य करणार नाही। वंचितनं जर उमेदवार जाहीर केला तर तुमचा विजय कसा राहील? मग आव्हान कोणासोबत राहील? मी याबद्दल काहीच बोलणार नाही। मी आता सांगितलं की हे जे समीकरण आहे की मराठा समाज आणि दादांच्या हाकेला नक्कीच मुस्लिम समाज हा ओढ येणार आहे आणि त्यासोबतच दलित समाजसुद्धा त्यांच्या म्हणजे राखीव मतदारसंघात दलित समाजसुद्धा त्यांच्या हाकेला ओढ येणार आहे आणि हे तीन समाज नक्कीच एकत्र येणार आहेत अशी चर्चा ही उदगीरमध्ये सध्या चालू आहे। नक्कीच गेल्या 4 दिवसापासून भाजपच्याच गटातले उमेदवार या ठिकाणी आले असेच नाही तर आता राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते देखील मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी येत आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय समीकरण राहील यासाठी हे पाहावं तर लागणारच आहे। तर दुसरीकडे वंचितसारख्या प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या बलाढ्य अशा नेत्यांची सुद्धा नेते मंडळ या ठिकाणी आल्यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया मात्र उंचावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।